जय श्री सद्गुरु माणिक प्रभू. जय श्री गुरुदेव दत्त. अध्याय 25. कलावंत नाना. जमीनदार खंदारकर देशपांडे यांचा मुलगा नानासाहेब हा दिसायला सुस्वरूप होता. त्याचा आवाजही गोड होता. खानदानी श्रीमंत घरात जन्मलेल्या नानाला लहानपणापासूनच तमाशेवाल्यांची संगत लागली. त्याला लावण्या गाण्यात व बायकांचे सोंग घेऊन नाचण्यात गोडी वाटू लागली. हुशार, स्वरूपसुंदर व मधुर कंठाचा बालक हाती लागल्यामुळे तमाशेवाल्यांची बहार झाली. नाना प्रथम गुप्तपणे, नंतर उघड उघड स्त्रीवेशात तमाशात नाचू लागला. त्यावेळी मोगलाईतील देशपांडे म्हणजे गावचे सरकारच. वयात येऊन हातात अधिकार आला आणि खानदानी संपत्तीचा मालक बनला, तरी नानाचा नाचण्याचा नाद काही सुटला नाही. गावच्या लोकांना ही गोष्ट पसंत नव्हती, पण काही इलाज चालेना. शेवटी त्याच्या नावाचा फारच गवगवा झाल्यामुळे ब्राह्मण जमातीने त्याला बहिष्कृत केले. तरीही तमाशात नाचण्याचा त्याचा नाद काही सुटला नाही. शेवटी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अशा अनेक प्रकारच्या छळाला कंटाळून तो माणिकनगरला प्रभूंकडे आला. प्रभूंच्या दरबारात नित्य गायन नर्तनाचे जलसे चालत. नानाने प्रभूदर्शन घेतले, नंतर आपली कहाणी सांगितली. तो प्रभूंना शरण गेला आणि म्हणाला, महाराज, नाच गाण्याची अनिवार्य आवड असल्यामुळे कितीही निश्चय केला तरी ते सुटत नाही. याला मी काय करू? या समस्येवर काहीतरी मार्ग सांगा आणि मला पावन करा. प्रभूंना त्याची करुणा आली. नानाचे दुःख त्यांना जाणवले. जन्मतःच अंगी कलागुण असलेल्या नानाला त्याची कला व्यक्त करू दिली नाही तर त्याचा जीव तळमळत राहील हे प्रभूंच्या लक्षात आले. त्यांनी नानाच्या कलेला लागलेले विपरीत वळण बदलून त्याला योग्य वळण देण्याचे ठरवले. नानाला प्रोत्साहन देऊन ते म्हणाले, आधी तू नाचतोस आणि गातोस कसा ते मला बघू दे, मग पुढे काय करायचे ते पाहू. प्रभूंच्या प्रोत्साहनाने नानाला अत्यानंद झाला. त्याने सर्व सरंजामासकट स्त्रीवेशात प्रभूंपुढे नृत्य व गायन करून दाखवले. त्याचे नृत्य व गायनातले कसब अप्रतिम होते. त्याची कला व रूप बघून सर्व प्रेक्षक मोहित झाले. त्या दिवशी त्याने फारच बहार केली. प्रभूंनीही त्याच्या गुणांचा गौरव केला आणि त्याला आपल्या दरबारी ठेवून घेतले. मग प्रभूंनी त्याला देवादिकांची काही पदे स्वतः शिकवली. त्याच्या नृत्य गायनाच्या छंदाला कृष्णभक्तीचे वळण लावले. नानाला भगवान श्रीकृष्णाच्या प्रेमळ भक्तीची गोडी लागल्यावर तो त्यात रंगून गेला. नानाला प्रभूंनी आश्रय दिला हे नानाच्या ज्येष्ठांना बघवले नाही. नानावरील बहिष्काराला व्यापक स्वरूप यावे म्हणून त्यांनी त्याची फिर्याद जगद्गुरूंकडे केली. मग प्रभूंच्या आज्ञेवरून नाना आपली बाजू मांडण्यासाठी जगद्गुरूंकडे गेला. त्याने जगद्गुरूंचे चरण धरून त्यांना विनंती केली की, स्वामी, मला नृत्य गायनाशिवाय कशातही गोडी वाटत नाही. माझी अशी विनंती आहे की स्वामींनी फक्त एकदाच माझे नृत्य व गायन पाहावे आणि मग मला जी शिक्षा द्यायची असेल ती द्यावी. मग जगद्गुरूंची आज्ञा होताच तबला, तंबोरा व सारंगीच्या साथीने त्याने नृत्य व गायन सुरू केले. प्रथम नमनाची मनमोहक लावणी गाऊन परमात्म्याला आळवले. नंतर श्रीहरीची लीला गायली. त्यानंतर लावणीच्या चालीवर श्रीरामपूजा सुंदर रीतीने गायली. गायत्र्यादी पुरुषसूक्ताचे प्रकार तालासुरात वर्णन केले. नानाच्या गोड आवाजाने सर्व मंदिर घुमघुमले. नृत्य गायनातील नानाची ती अतिकुशलता पाहून सर्व लोक मंत्रमुग्ध झाले. जगद्गुरूही त्याच्यावर संतुष्ट झाले. नानाचे संपूर्ण नृत्य व गायन देवदेवता व परमार्थासंबंधी असल्यामुळे त्याला आक्षेप घेण्याचे काही कारणच उरले नाही. अशा प्रकारे प्रभूंनी नानाच्या नृत्य गायनाच्या छंदाला न अडवता त्याला फक्त वेगळे वळण लावले. पूर्वी नाना नृत्य गायनाच्या छंदामुळे सर्वांच्या अपमानास्पद वागणुकीला व कुचेष्टेला पात्र झाला होता, पण आता प्रभूंच्या परिसस्पर्शाने त्याच छंदातर्फे त्याला लोकांकडून सन्मान प्राप्त होऊ लागला. पुढे तो प्रभू दरबारीच राहिला.
तपकिरीची डबी. टोळ यांनी लिहिलेल्या प्रभुचरित्रात पुढील प्रसंग वर्णन केला आहे. लातूरचे बाबा काटकर हे एक भाविक गृहस्थ होते. त्यांचे घराणे व्यंकटेशाचे निस्सीम भक्त होते. दरवर्षी आपल्या घराण्याच्या परंपरेनुसार ते व्यंकटगिरीला काठी घेऊन जात असत. एकदा ते प्रभुदर्शनाला आले असता प्रभूंनी त्यांना व्यंकटेश रूपात दर्शन दिले. बाबा हर्षभरीत होऊन प्रभूंना म्हणाले, महाराज, मला आता यापुढे गिरीला जाण्याची आवश्यकता वाटत नाही, कारण आपल्या दर्शनाने माझे सर्व हेतू परिपूर्ण झाले आहेत. त्यावर प्रभू त्यांना म्हणाले की तुम्ही तुमच्या वडिलोपार्जित वहिवाटीला अनुसरून गिरीला जात जा. मात्र जाता येता येथे येऊन जा म्हणजे झाले. मग प्रभू आज्ञेनुसार बाबा दरवर्षी माणिकनगरला जाऊ लागले. एकदा लातूरहून माणिकनगरला जात असताना पाणी पिण्यासाठी बाबा वाटेतल्या एका विहिरीत उतरले. पाणी पिऊन झाल्यावर वर येताना त्यांची तपकिरीची डबी विहिरीच्या पायरीवरच राहिली. प्रभू दरबाराजवळ आल्यावर ते खिशातून तपकिरीची डबी काढायला गेले, तर काय, खिशात डबी नव्हती. पुष्कळ शोधले तरी डबी सापडेना. शेवटी डबी सापडल्यास प्रभूंना 1 शाही पैशाची साखर अर्पण करीन असा नवस्ते बोलले आणि प्रभू दर्शनाला गेले. बाबा प्रभूंजवळ गेले तेव्हा आपली तपकिरीची डबी प्रभूंजवळ त्यांच्या गादीवर असल्याचे त्यांना दिसले. त्यांना भयंकर आश्चर्य वाटले की विहिरीवर आपण विसरलेली डबी प्रभूंकडे कशी काय आली. डबी सापडल्यास फक्त 1 शाही पैशाची साखर अर्पण करण्याचं नवस आपण बोललो याची त्यांना लाज वाटली. त्यांच्या मनाची चलबिचल ओळखून प्रभू त्यांना म्हणाले, गिरीला जाताना पर्वत चढावा लागतो, त्यावेळी पाय दुखू नयेत म्हणून लोक काय नवस बोलतात. त्यावर बाबा हात जोडून म्हणाले, महाराज, पाय दुखू नयेत म्हणून गिरीनाथाला आम्ही 1 पैशाचा नवस बोलतो. मग प्रभू म्हणाले, होय ना, मग तुम्ही बोललेल्या नवसाप्रमाणे 1 शाहीची साखर आणा आणि तुमची डबी घेऊन जा. बाबांनी मनात बोललेला नवस प्रभूंनी ओळखला होता. प्रभूंची आपल्यावर असलेली कृपा बघून बाबांचे मन भक्तिभावाने सद्गत झाले. जय श्री सद्गुरु माणिक प्रभू. जय श्री गुरुदेव दत्त.